Krishna
हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर गणपती प्रभने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख
माये हरी जय हरी जय जय राम हरी जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता झाले वो साजणी सुख झाले वो साजणी हा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सुख झाले वो साजणी सुख झाले बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव
खेचरासी केला ताईने बोध खेचरासी केला केले नाम याला बोधी नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर एका जनार्दन विस्तार मुक्ताईचा ताईने बोध खेचरासी केला ताईने बोध खेचरासी केला केले नाम याला बोधी ज्ञानदेवे उपदेश करुनिया पायी ज्ञानदेवे उपदेश करुनिया पायी ज्ञानदेवे उपदेश करुनिया पायी सुपानुकाबाई बोधिये सुपानुकाबाई बोधिये मुक्ताईने बोध खेचरासी केला मुक्ताईने बोध खेचरासी केला तेने नाम याला बोधिये तेने नाम याला बोधिये मुक्ताईने बोध खेचरासी केला मुक्ताईने बोध खेचरासी केला Thank you.
बोधनिया पाही सोपान मुक्ताबाई बोधिली. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बुधी येले. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधी येले. भीमातीरनिवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावलास स्वरूपी. तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता, बहु सांदिळा पावला वर्म हाता. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणोक्त संत परंपरेचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या चरणसान्निध्यात रहिमतपूरच्या जवळ असलेलं हे सासुर्वे नावाचं पवित्र गाव, आणि या गावी आमचे परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य पारायणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकरांचे अनुवंशज आदरणीय प्रेममूर्ती श्री संजय दादा महाराजांनी मला हे निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून नाही अगरबत्तीचा धूर आला. ही कीर्तन सेवा करण्यासाठी या पवित्र मातीमध्ये मी आलो. छोटं गाव आहे, समाज जेमतेम आहे, पण दादांचं प्रेम आहे, याकरता आपण ही कीर्तन सेवा भगवचरणी समर्पित करू. दोन्ही पखावज वादक जमलेले टाळकरी, स्पीकरवाले, प्रकाश मंडप, चित्रीकरण करणाऱ्या दोन्ही चॅनललाही धन्यवाद. आजचा हा कीर्तनाचा सुयोग ज्यांच्यामुळे मला मिळाला त्या समस्त ग्रामस्थांना मी खूप धन्यवाद देतो. आणि अपरिचित अभंग आहे हा, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि काल परवा गेल्या 4-8 दिवसात जागतिक महिला दिन संपन्न झालाय संपूर्ण भारतवर्षात, महाराष्ट्रात. तत्प्रीत्यर्थ कीर्तनकाराची जिम्मेदारी आहे त्या कालखंडात चिंतन कोणतं करावं, किंवा त्या दिवशी कीर्तनकाराच्या मुखातून अभंगाला जोडून विषयाची संगती आणि पंगती कशी असावी, याकरता मी प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. जवळजवळ सगळ्या संप्रदायातल्या लोकांना दादा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अभंग पाठ आहे, जवळजवळ सगळ्यांना. तशीच पैठणची एक वेगळी परंपरा आहे. जरा प्रास्ताविकात या सगळ्या जणांना हे जड कंटाळवाणं नको असं प्रकरण आहे, त्यामुळे जरा जिम्मेदारीपूर्वक काही भावना व्यक्त कराव्या लागतील. त्या अशा पुन्हा एकदा ठासून सांगतो, आपल्याकडे 4 संप्रदाय आहेत. आनंद संप्रदाय, त्याला कनेक्ट शांतीब्रह्म एकनाथ महाराज. स्वरूप संप्रदायाला कनेक्ट रामदास स्वामी महाराज. चैतन्य परंपरेला जगद्गुरु तुकोबाराय कनेक्ट. आणि प्रकाश परंपरेला नाथ पंथातले जगातले सर्व अनुयायी कनेक्ट. याला म्हणायचे मिळाले चतुष्ट वारकरी. इथं मन, बुद्धी, चित्त, अहंकार असा देह चतुष्टयाचा संबंध लागत नाही, तो लवू नाही, लावणं योग्य नाही. तर मिळाले चतुष्ट वारकरी. त्याही पूर्वी याचं नाव श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, सनकादिक संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय असं नाव आहे. याला म्हणतात चतुसंप्रदाय दिग्दर्शन. ग्रंथ आहे वैष्णव काव्य स्मृती. दुसरा ग्रंथ आहे चतुसंप्रदाय दिग्दर्शन.
या ग्रंथात हे साग्र चिंतन आलेलं आहे, किंवा महाराष्ट्रातल्या अभ्यासकांच्या कानावर ग्रंथाचं नावच घालायचं ठरलं तर लरा पांगरकर कृत संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचं साग्र चरित्र. यावरही कुणी अधिक अभ्यासक असेल तर भिंगारकर बुवा लिखित चरित्र. हे नाही जमलं तर शंकरराव चतुरकर निर्मित इतिहास संशोधक मंडळातून निर्माण झालेलं चरित्र. त्यात हे सगळी प्रकरणं माझ्याकडे बघा ना, सगळे अभ्यासासाठी पाहायला मिळतात. हे 4 संप्रदाय आहेत. या 4 संप्रदायातून 4 उपनिर्माण झाले आणि त्यांनी संपूर्ण विश्वाला, भारताला, जगाला, ऑल वर्ल्डला गवसणी घातली. आता याला ओवी सांगतो अर्धी. बिंबतरी बचके एवढे परी प्रकाशाशी विश्व थोकडे. सूर्यबिंब छोटं दिसतं, पण असं नाही की सातारा जिल्ह्यातच प्रकाश पडला आणि धाराशिव, जालना, संभाजीनगर, बीड, मराठवाडा इकडे अंधार पडला, असं नाही. एकच सूर्यबिंब सगळ्या जगाला प्रकाश देतं. तसं वारकरी संताचा सिद्धांत दिसायला चिमुकलाय, पण त्याची व्याप्ती आणि व्यापकता सगळ्यात मोठी थोरली आहे. त्यामुळं सर्व धर्म समभाव हे प्रकरण मांडत असताना सर्व पंथ, सर्व धर्म, सर्व याती, सर्व वर्ण, सर्व कुळ, सर्व प्रांत, भाषा, लिंग, भेद या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायाने व्यापक आयाम निर्माण करून ठेवलेला आहे. यात 5 संतांना विशेष महत्त्व दिलं. याचा अर्थ असा नाही की अन्य संतांना कमी लेखावं. ते ताकदीचेच आहेत, ते मोठेच आहेत, थोरलेच आहेत, श्रेष्ठ आहेत, पवित्र आहेत, उदात्त आहेत, व्यापक आहेत, चिरस्थिर आहेत, अखंड आहेत, निर्व्याज्य आहेत. शब्द तुम्ही स्वीकारा, तुम्हाला जे आवडतील यातले ते. तर महाराष्ट्र सारस्वतात एक श्लोक असा आला, ज्ञानदेवम नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथम पुनर्नत्वा तुकारामम ततत्परम गुरुभक्तम नीलकंठम एतद आचार्य पंचमम. दादा, हे रेकॉर्डिंग होती ना, त्यामुळं खूप जिम्मेदारीने चिंतन करण्याची वेळ आपल्यावरती परमेश्वराच्या कृपेनं यांच्यामुळं आलेली आहे. हे 5 आचार्य आहेत. नावं सांगितली मी तुम्हाला संतांची, तुम्ही फक्त जागे असताल तरच कळेल, आणि अर्धे प्रसादावाले असतील तर त्यांना हे काही कळणार नाही. म्हणजे जेवणाऱ्यांना काही कळणार नाही, अभ्यासकांना कळेल. हे 5 संत आहेत. मग यात सावता महाराज, गोरोबा काका, वंका बंका, चक्रपाणी महाराज, भानुदास महाराज, मुक्ताई, बहेणाई, सोपान काका या संतांचं नाव नाहीये. मग यांना मानायचं नाही काय? तर होय, मानायचंच. ज्ञानदेव तुकाराम हे आपण भजन करतो उपलक्षणानं. त्यात निळोबाराय आले, चोखोबाराय आले, गोरोबा काका आले, सावता महाराज आले, थोडक्यात सकल संत आले. विठाला 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 सकल संत त्याच्यात आले. उदाहरणार्थ, मला या गावातल्या व्यक्तीचा परिचय नाही. उपसरपंच, सरपंच, सप्ताहाची कमिटी, कार्यकर्ते, सचिव, कोषाध्यक्ष, सल्लागार माझ्या ओळखीचे नाहीत. मग मी नाव कोणाचं घेतलं? मुख्य निमंत्रक आदरणीय संजय महाराज वेळुकर दादांचं. त्याच्या अंतर्गत बाकीचे टाळकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, माता भगिनी, समस्त ग्रामस्थ आले. अजून सोपं सांगू, घरातल्या थोरल्या स्त्रीला हळदी कुंकाचं निमंत्रण आलं की मधलीला धाकटीला आलं असं गृहीत धरावं. हेही नाही कळलं तर गावातल्या सरपंचाला, पंचायत समितीला, झेडपीला निमंत्रण आलं की ते ग्रामस्थाला निमंत्रण आलं असं गृहीत धरावं. राष्ट्रपतींना थायलंड, जपान, अन्य राष्ट्रात निमंत्रण आलं की ते पंतप्रधानाला, राज्यपालाला आलं असं गृहीत धरावं. सोपं गणित आहे, सोपं. तसं ज्ञानदेव तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. आणि या 2 प्रेसिडेंट संताचं नाव घेतलं की नाथराय, नामदेवराय आदी करून सकल संत त्यात येतातच. वेगळी यादी मांडावी असं काही कारण दिसत नाही. 2 प्रमुख संत आहेत, संप्रदायाच्या कुटुंबाचे लीडर आहेत. हे 2 नावं घेतले. मग त्यात आजचा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे. आणि अभंगाची भूमिका सगळ्यांच्याच जवळजवळ गळी उतरलेली आहे. माहिती तुम्हाला,
कारण हरिपाठात 350-400 वर्षापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे आपल्या पाठ आहे. मी तर म्हणेल हा अभंग म्हणून म्हणून टाळकऱ्यांचे 2-2 किलोचे टाळं वाजून वाजून छटाकावर आले तरी काही लोकांना अर्थसंगती अजूनही कळली नाही. याचा खेद आणि दुःख माझ्यासारख्या माणसाला वाटणं काही पाप होईल असं मला अजिबात वाटत नाही. जरा परिचय चिंतन करतो. नाथपंथात 12.5 पंथ आहेत. किती पंथ आहेत? बस बाळा खाली. नाथपंथात 3.5 पंथ आहेत. किती किती 3.5 पंथ आहेत. 12.5 पंथ आहेत. सांगतो तुम्हाला यादी. आय्यपंथी, पागलपंथी, सीतानाथी, संतोषनाथी, रिद्धीनाथी आणि कंथडनाथी 12.5 आहेत. त्यातले एवढे माझ्या पाठ आहेत. अभ्यास सकाळीची किस्सा करून कुठेतरी गुगलला इन्स्टाला बघावं म्हणजे त्यांना ते कळेल. 12.5 पंथ आहेत तर एवढे माझ्या लक्षात आहेत. मग यामध्ये 2 प्रमुख आहेत पुन्हा लीडर, एक दर्शनी आणि एक अवघड. दादा यांनी न ऐकला विषय देणं हे आपलं काम आहे ना. तोच अभंग, तीच चाल, तोच दृष्टांत, त्यापेक्षा वेगळं काहीतरी या लोकांना द्यावं लागेल आपल्याला. एवढा तुम्ही हिरक महोत्सव करतायत, हिरेरीनी करतायत आणि गावात कालभैरवाचं स्थान आहे. तर नाथपंथाच्या संबंधानं चर्चा व्हावी अशी माझी अंतरंगातून अपेक्षा आहे. विठाल या 2 प्रमुख आहेत. एक आहे दर्शनी आणि दुसरा आहे अवघड. आता म्हणजे काय कृष्णा महाराज? अवघड म्हणजे काय आणि दर्शनी म्हणजे काय? सोपं सांगतो. दर्शनी म्हणजे दिसणारा, दिसण्यास उत्तम, टापटीप, प्रसन्न, शृंगार केलेला, दिसणे अशा अर्थाने तो. तर त्याला कसं आहे, कानात छिद्र पाडायचे, कुंडल घालायचे, शैली, शिंगी, पुंगी, शंख, मेखला, डमरू, माळ, स्फटिक, प्रवाळ, रुद्राक्ष, तुळसी, भस्म, भाळी, आबीर, दंड आणि कमंडलू आणि चिमटा यांच्याकडे असतो. याला म्हणायचं दर्शनी साधू. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? दर्शनी साधू. आणि जे दिसत नाहीत पण असतात त्याला म्हणायचं अवघड. काय म्हणायचंय? अवघड. याच्या आजाला माझ्या लहानपणी गावात अवघड महाराज म्हणायचे लोक. या अवघड महाराज. अवघड हे नाथपंथातलं कठीण काम आहे. गुह्य, गुज, न कळलेलं, ब्रॅकेटमधलं, समाजापर्यंत न आलेलं भारतीय तत्वज्ञान, काश्मीरी शैवागमनाचं, शांभवाद्वैताचं हे जगाला कान फाडल्या विना आणि शिष्य झाल्या विना देत नव्हते. ही गोष्ट ज्ञानोबारायांना खटकली आणि श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या चरणाजवळ नेवास्याला परवरेच्या तीरात शिवालयात प्रार्थना केली. निवृत्ती दासू अवधारी जोजी असं म्हणाले, मी दादांचा दास आहे, म्हणजे शिष्य आहे, सेवक आहे. माझ्यावर कृपा करा. मला महाभारत, रामायण, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता आणि गाथा या सगळ्यांचं चिंतन ये मराठीचे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी करायचे. आणि अवघड शब्द संकोचित न ठेवता मला विश्वव्यापक करायचं आहे. मला वाटतं माझी भावना अभ्यासकांनाही कळली असेल. दर्शनी एक साधू आणि अवघड एक प्रकरण आहे. उदाहरणार्थ हे पखावज वादक दोघं अतिउत्तम वाजवत आहेत साथीचं. तर यांना ठायलंय माहिती आहे. धेंत धेंत धा धा तेंत तिरकेट धेंत धागे तिरकेट धेन आणि त्याचा ठेका धेन नाधे इंधी नग धेन नाते इंती नग हा ठेका. एखादा मुखडा, रेला, पर्ण आणि गती. तर यात गजझंपा एखाद्यालाच माहिती असतो, आश्वघाटी एखाद्यालाच माहिती असती, याला चौताल एखाद्यालाच कळतो, दीपचंदी एखाद्यालाच कळती. बर, टप्पा नावाचं प्रकरण एखाद्यालाच कळतं, गणपती पर्ण एखाद्यालाच कळतं, शिवपर्ण एखाद्यालाच वाजवता येतं आणि कृष्णपर्ण एखाद्यालाच वाजवता येतं. ज्याच्या त्याच्या अभ्यासाच्या कुवतीप्रमाणे तो पेश करत असतो. अभंग संतापायी माथा आपण घेतला आणि उद्या त्या वक्त्याने घेतला तर त्याची मेथड पद्धती त्याच्या पद्धतीने तो मांडतो, मी माझ्या पद्धतीने मांडतो. तर मी माझं असं ठरवलंय की जे अपरिचित अभंग महाराष्ट्रातल्या संतांच्या गाथेत आहेत, जे लोकांनी ऐकले नाहीत ते लोकांच्या समोर द्यावेत. हा प्रयत्न मी कृष्णेच्या काठावर आज इथे करतो आहे. तुम्ही स्वीकाराल अशी माझी भावना आहे.
मी तुम्हाला 12.5 घरातले काही घरं सांगितले, दर्शनी आणि अवघड सांगितलं, काश्मीरी शैवागमन आणि शांभवाद्वैत नावाच्या प्रकरणाचा खुलासा आपल्या समोर केला. तर या पंथाला भारतात विशेष महत्त्व आहे. तिबेट, चायना, जैन बांधव, याचबरोबर बौद्ध बांधव, वारकरी बांधव, रामानुज बांधव, रामानंदी बांधव, रामदासी बांधव, दत्त संप्रदायातले बांधव, शंकराचे उपासक, धनकवडीचे बाबा, स्वामी समर्थाचे, त्याचबरोबर सेगावीच्या गजानन महाराजांचे, पावसच्या स्वामींचे, जगातल्या अनेकविध साधूंचं मास्टर माइंड केंद्र आहे आदिनाथ परंपरा. कोणतं केंद्र आहे? कोण आहे? मुख्य घर कोणतं आहे? शाखा आदिनाथ. आता शंका आणि समाधान आहे, हा पंथ आदिनाथांनी स्थापन केलेला आहे काय? आता अभ्यासाचाच विषय ना आपल्या. तर मग 2 प्रकरण आहेत. काही चर्चा आहे भगवान शंकरानं हा स्थापन करून शक्तीचे कर्ण कुहरी, ज्ञानोबाराय वर्णन करतात, पार्वती नावाच्या आपल्या पत्नीच्या कानात तो मंत्र दिला आणि आपल्यापर्यंत तो पोहोचला. त्याचा विस्तार, उदय आणि विकास इथपर्यंत झाला, होतो आणि होणार आहे. दुसरं प्रकरण आहे, जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणोनिया पंथाशी स्थापियले. कंथा, शैली, पुंगी, शंख, मेखला, जानवे अन कानात ते कुंडले, हाती धरोनी माळ, दंड, चिमटा, भाळी भस्मासी लावी येले. अलख निरंजन आदेश असं म्हणत हा नवनाथ पंथ भगवान विष्णू परमात्म्याच्या आज्ञेनं नवनारायणानं जगतात स्थापन केला. झालं का डिटेक्ट? ऐकताय ना? एखाद्या रोग्याचं रोग निदान व्हावं, ब्लड आणि रक्तलघवीच्या चेकअप नंतर किंवा MRI CT स्कॅन नंतर अंदाज कळावा, तसे ह्या तपासण्या तुमच्या समोर, सगळ्यांच्या समोर मी करतोय. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? जरा प्रसन्न राहा ना, मस्त. विठ्ठल विठ्ठल. शंख, मेखला, जानव, दंड, कमंडलू, चिमटा ही त्यांची आभूषण आहेत. जसं आपल्याकडं ऊर्ध्वपुंड्र, टोपी, मॅनेला म्हणजे अंगरखा, धोतर, सकच्छ, विणा, चिपळ्या, टाळ, आबीर हे आपले आभूषण आहेत. तसं त्यांचं ते आभूषण आहे. या परंपरेत स्त्रीला प्राधान्य आहे काय? महिला दिनाचे प्रीत्यर्थ कीर्तन काल परवा झाला असेल, कदाचित वक्ता बोलला असेल. तर यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो त्या देशाचं एकच जगात नाव आहे, त्याचं नाव भारत. भारत मी म्हणत नाही, पद्मपुराण म्हणतंय संप्राप्ये भारते जन्म. याला ओवी अशी आहे, भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतु परमभाग्याची संपत्ती. आणि त्यातही कृष्णा, वेण्या, कावेरी, गोदा, गंगा, नर्मदा, चंद्रभागा आणि इंद्रायणी या नदी तीरावर वस्ती असलेले गावं, शहर हे पवित्र उदात्त मानण्यात आलेले आहेत. 12 वर्षांनी, आवाज वाढू नका, करणे खणकाय लागलेत. 12 वर्षांनी जसा कुंभमेळा येतो तसं कैक वर्षानं कन्यागत पर्व येतं. आणि कन्यागत पर्वात औदुंबरला वा नरसिंहवाडीला वा कराडला वा जवळच निंबगोवे नावाचं गाव आहे, अशा कृष्णेच्या पात्रात स्नान केलं तर जीवन पवित्र होतं, काया शुद्ध होते, अंतःकरण चतुष्टय देखणं होतं आणि मनुष्य परमार्थाच्या पथावरती येतो. मुळात हठयोग प्रदीपिकेत असं लिहिलं, स्नानानं सचेलपण येणं, स्नानानं ताजेपणा येणं, स्नानानं कंटाळा निघून जाणं, स्नानानं हल्लीच्या भाषेत फ्रेश होणं. पाणी थकावट घालवतं. पाणी एक लिक्विड टॉनिक आहे. पाणी हे अन्नापेक्षाही प्रभावी आहे. आजही नर्मदेच्या तीरावर परिभ्रमण करणारे जे लोक आहेत ते नर्मदेचं जलप्राशन करून जीवन जगतात. आता इंद्रायणीचं पाणी तर प्रचंड प्रदूषित झालंय. आळंदीच्या पाण्यात आचमन करावं अशी स्थिती सध्या त्याची नाही.
आणि पैठणातही गोदावरीच्या तीरावर नाथषष्ठीला आम्ही गेलो होतो, तर तोंडाला कपडा बांधल्याशिवाय फडावरती फिरता येत नव्हतं. कसं होतं हे वेगळं मराठीत मला सांगायला लावू नका. त्या मानाने कृष्णेचं पाणी अजूनही स्वच्छ आहे, उत्तम आहे. पर्वताच्या रांगेतून ती निघती आणि आपल्या प्रियतमाला आलिंगन देण्यासाठी जाती. मी म्हणत नाही ना तरी ते समुद्रची होऊन ठेले, चित्ताचे चैतन्य चोरले, यातायात निमाले घनानंद जे. त्या नदीला विचारलं, कृष्णे कुठं ग निघालीस एवढ्या वेगानं? कवी तुझं वर्णन करतात संत वाहती, पण तू आता तर फार वेगाने निघालीस. ती म्हणाली, काय करू, मागून पाण्याचा वेग आहे, मला थांबायला अजिबात वेळ नाही. तेव्हा त्या कृष्णेचं पाणी ट्रॅफिक कॉन्स्टेबलला किंवा एखाद्या बुवाला असं विचारत नाही की सागराला जाण्याचा रस्ता कुणीकून मला शोधावा लागेल. वाक्य बोलतो मग टाळ्या द्या. महापुरुष आणि पाण्याचा प्रवाह आपला मार्ग आपणच प्रशस्त करत असतात. जरा यांना वेळ लागतोय थोडा. विठ्ठल विठ्ठल असा कृष्णेचा प्रवाह आहे. आणि दादांच्या मुळे मी खुलून सांगतो, 2 दादा आहेत आमचे. साप्ते दादा आलेत, आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊ आलेत, आणि आमचे संजय दादा आहेत. महाभारतात आणि महाराष्ट्रात संजय एवढं कोणी बोलत नाही. विठाल विठाल एवढं हे बोलणं अत्यंत प्रेमाचं. पाण्याचा प्रवाह आपल्या ताकदीने निघतो. तसं संजय दादा जीवनात कुठलं ध्येय परिपक्व दिशेनं आपल्याला इप्सित प्राप्त करायचं असेल तर सगळ्यांना विचारून ते कार्यसिद्धीला जात नाही. अंतिम निर्णय आपल्या मनाजी पाटलाचा पक्का व्हावा लागतो. आणि मनाजी चिरस्थिर झाला की देह नावाच्या गावात या गोकुळात कृष्ण नांदायला लागतो, खेळायला लागतो, गायला लागतो आणि क्रीडा करायला लागतो. मला वाटतं विषय तुम्हा सगळ्यांना कळलाय, समजलाय, तुम्ही जाणत आहात. मी नाथपंथाचा परिचय, त्यातले 2 प्रमुख लीडर अंग, त्यातून स्त्री शक्तीचा सन्मान, आदिनाथ उमा बीज प्रगटले, इथपर्यंत आपण आलो. म्हणजे भारतीय तत्वज्ञान हे काश्मीरी शैवागमनाचं तत्वज्ञान जगात पहिल्यांदा कोणाला दिलं असेल तर शंकरानं आपली पत्नी तिच्या बायकोलाच दिलं. माझी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना आहे, पती जर पारमार्थिक असेल, माळकरी असेल, हरिभक्त असेल वा कीर्तन करत नसेल पण चांगलं वागत असेल तर पत्नीने पुन्हा इतरांचा गुरुमंत्र घ्यावा असं मला वाटत नाही, आवश्यकता नाही. तोच तिचा परब्रह्म भ्रतार पती नारायण आहे, तोच तिचा श्री गुरु आहे आणि तोच तिचा पुत्र आहे. जरा हे वाक्य ऐकून त्रासदायक होईल. पती जन्मला माझे उदरी आणि मी झाले तयाची नोवरी. म्हणजे काय तर पती गर्भात स्वतःची स्थापना करतो, वाक्य नीट ऐका, आणि तोच पुन्हा बाहेर उदयाला येतो. अशा संगतीनं अर्थ लावावा लागेल, नाही तर मग संत वाङ्मयाचा अर्थ लावणं फार अवघड आहे बरं का. मला अजूनही काही कळलेलं नाही, पुढे कळलं तर तुमची सगळ्यांची कृपा. विठ्ठल आता शंका आहे की कार्तिक स्वामी, गणेश भगवान, अशोका कुमारी, वीरभद्र, कालभैरव, रुरुभैरव, अशितांग भैरव, बालभैरव, क्रूर भैरव, हे अष्टभैरव, चामुंडा आणि 84 सिद्ध भगवान शंकराच्या टीममध्ये काम करत असताना सुद्धा मंत्र पार्वतीच्याच कानात का दिला. आता हे समजून सांगण्यासाठी महाराष्ट्रातलं राजकारण यूट्यूबला सांगावं लागेल. पक्ष स्थापन केल्यावर आपला पक्ष इतराच्या हातात जावं असं वाटतं काय? बोला, मला उत्तर द्या. कारण फाउंडर तो आहे, त्रास त्यांनी भोगलाय, कष्ट त्यांनी सहन केलेत, सुखदुःख त्यांनी भोगलेत, आरोप प्रत्यारोप त्यांनी भोगलेत, खडे सेन माती टीका त्यांनी सहन केली आहे. जो फाउंडर आहे संस्थेचा, प्रेसिडेंट आहे, सचिव आहे, संस्थापक आहे, रजिस्टर्ड संस्था केली आहे, रुपये करून मोठं एक दालन उभा केलंय, त्याला वाटतं की ही संस्था चांगल्याच्या कोणाच्या हातात जावी
म्हणून तो घरातल्याच 5 जणांना सदस्य करतो वा 7 जणांना सदस्य करतो. पण कोणत्याही पक्षात पहा, सदस्य भारतभर असतात पण बॉडीवर 7 किंवा 5च असतात. दृष्टांत संपला. आणि मग पतीला आधार पत्नीचाच आहे, कारण तिचं नाव अर्धांगिनी आहे ना. ती काली आहे, ती लक्ष्मी आहे, ती सरस्वती आहे, ती भगवती, ती जगज्जननी आहे, ती गार्गी आहे, ती मैत्री आहे, ती अरुंधती, ती लोपामुद्रा आहे, ती सीता आहे, ती सावित्री, ती अहिल्या आहे, ती जिजा आहे, ती आवडी, ती गिरिजा आहे. नाही कळलं तुम्हाला? ती स्त्री शक्ती, ती पी.टी. उषा आहे, ती लता दीदी आहे, ती प्रतिभाताई पाटील आहे, ती इंदिरा गांधी आहे, ती सुषमा स्वराज आहे, ती द्रौपदी मुर्मू आहे. लक्षात आलं तुमच्या? म्हणून तिला प्राधान्याने सत्कार देणं काही पाप होईल असं मला वाटत नाही. विठ्ठल भगिनी आणि भ्राता या शब्दात भगिनी म्हणजे स्त्री, भ्राता म्हणजे पुरुष. धन्य त्याची माता म्हणजे स्त्री आणि पिता म्हणजे पुरुष. त्वमेव माता च पिता त्वमेव, आधी माता नंतर पिता. माता रामो मत पिता रामचंद्रहा, आधी माता नंतर पिता. म्हणजे स्त्री शक्तीला प्राधान्य देण्यात आलेलं असल्यामुळे भगवान शंकरानं सगळी जिम्मेदारी उमेच्याच खांद्यावरती टाकली. आत्ता घडलेलं प्रकरण आहे उभ्या महाराष्ट्रात. दादांचं आपत्कालीन मृत्यू झाला आणि संघटनेतने सगळे लोक पोरखे झाले. म्हणजे त्यांच्या पक्षातल्यांच्या डोळ्याला पाणी आलं असेल यात नवल नाही. पण मी सुद्धा कैक कीर्तनात आणि अनेक लोक विरोधी पक्षातले सुद्धा त्यांच्या कामाची वाखाणणी करत होते, चर्चा करत होते. टाईम, ॲक्युरेटपण, शिस्तप्रियता, गुंडी लावण्यापासून ते भांग पाडण्यापर्यंत आणि जॅकेटपासून ते वर्क कामाच्या त्या पॉईंटपर्यंत एवढा तेजस्वी प्रभावी नेता पुढे 30 वर्षात होतो की नाही याची माझ्यासारख्याला चिंता आहे. लक्षात धरा तुम्ही. एवढा प्रभावी मनुष्य. मग त्या पक्षाची जिम्मेदारी कोणाकडे द्यावी असा निर्णय त्यांच्यात जो झाला असेल तो वहिनींच्या स्वाधीन केला. सुनेत्राताईंच्या. महाभारताचा नियम असा आहे की सरसेनापती गेल्यानंतर पद रिक्त ठेवायचं नाही, तात्काळ क्विक ते पद भरावं लागतं. कदाचित हा आदर्श घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा संपन्न झाला असावा. त्यांचं धीरोदात्तपण, गांभीर्य, विनम्रता, सभाधीटपण या सगळ्या प्रकरणांनी महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. अशी एक उमा भगवान शंकरानं चॉईस केली आणि आपला सगळा अधिकार तिच्या स्वाधीन केला. त्याचा पुत्र गणपती तसा बुद्धिदाता आहे, बुद्धिप्रदाता आहे. त्याच्या एवढा ज्ञानी जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे नाही. परंतु त्यालाही बाजूला सारून आणि सरसेनापतीलाही बाजूला ठेवून कार्तिक स्वामीला, नंदी, भृंगी, शृंगी या सगळ्या उपदेवतांना बाजूला ठेवून भगवान शंकरानं आपली बायको पत्नी म्हणजे उमा स्त्री तिच्या कानात मंत्र दिला. विषय इथपर्यंत आलाय. तुम्ही समाधानीत ना सगळेजण? आता याला एक अपरिचित प्रमाण मी म्हणतो. आदिनाथे उपदेश पार्वती सकेला, आदिनाथे उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, पिको वाढू नका. उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. हा मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. आ शिव हृदयीचा मंत्र पै आगाध, मंत्र पै आगाध, शिव हृदयीचा मंत्र पै आगाध, शिव हृदयीचा मंत्र
कृपे आघात झाला से प्रसिद्ध भक्ती योगे झाला से प्रसिद्ध भक्ती योगे हा 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 भक्ती हा अभंग संत बहिणाबाईंचा आहे आणि बहिणाबाई पाठक ह्या तुकोबारायांच्या कृपांकित आहेत. त्या वारकरी परंपरेत का आल्या त्याचं कारण आहे. रामदास स्वामींचे सवंगडी जयराम स्वामी हे कराडला राहत होते आणि कराड प्रांतात रत्नाकर पाठक आणि बहिणाबाई तीर्थयात्रा करत करत आले आणि जयराम स्वामींची प्रवचनं ऐकली. जयराम स्वामी मोठ्या मनाचे होते. ते म्हणले, बेटा तू कोणत्या भागातलीस? मराठवाड्यातली आहेस. निजाम भागातली आहे. का आलीस? गुरुकृपा संत कृपा व्हावी आणि तीर्थक्षेत्राचं दर्शन व्हावं याकरता मी फिरते. बाळा, माझं प्रवचन ऐकून वेळ वाया घालवण्यापेक्षा इंद्रायणीच्या काठावरती भांडारा, घोराडा, भामचंद्र तीर्थ आहेत आणि तिथे विश्वंभर बाबांच्या वंश परंपरेमध्ये साक्षात तुकोबाराय अवतीर्ण झालेत. ते प्रॅक्टिकली विष्णू आहेत. त्यांचा गुरुमंत्र घे. ही व्यापक विचाराची दिशा आहे. करेक्ट. विठ्ठल विठ्ठल म्हणून बहिणाबाई इंद्राणीच्या काठावरती गेल्या. तुकोबारायांनी कृपा केली. तिला प्रपंचात पाठवलं आणि तिने गाथा लिहिला. तिच्या गाथेतला आजचा हा अभंग आहे. आत्ता मी म्हणालिलो, तिने त्या गोरक्षा केले कृपादान तेथोनी प्रगट जान गहिणी गहिणी प्रती म्हणजे कडे कडे. हा अपरिचित अभंग आहे की नाही? कल्पना करा बरं तुम्ही. आपण म्हणत गेलो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य अशी ही परंपरा. आदिनाथ, मच्छिंद्र, गोरक्ष, गहेणी, त्याच्यानंतर श्रीमन्निवृत्तीनाथ दादा अमृतानुभवात मावले असं लिहितात. श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. 12 ज्योतिर्लिंगाला महत्त्वच आहे. महाबळेश्वराला महत्त्वच आहे. औंढा नागनाथाला महत्त्वच आहे. सोरटी सोमनाथाला महत्त्वच आहे. काशी विश्वनाथाला महत्त्व आहेच आहे. परंतु माझ्या दृष्टीनं माझ्या वंशात माझे थोरले भाऊ आमचे गुरु आहेत आणि ते साक्षात सदाशिव आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार. दातार केवळ आडनाव नाही तर दातार म्हणजे देणारा. तुझे अवदारे जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र परी कैवल्या ऐसे पवित्र वैरियाही दिधले. देणारा असा जो, त्याचं नाव दातार. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचे हात जघणावरती आहेत. पण पैठणकरांच्या परंपरेत ज्यांच्या ज्यांच्याकडं पांडुरंगाच्या मूर्ती त्याचा एक हात असा आहे. त्याला विजय पांडुरंग म्हणतात. त्याचं नाव तो दातार आहे, देणारा आहे. भक्तालाही देतो आणि अभक्तालाही देतो. तू सनकाधिकाचे नामे पुतणेलाही दिला, महाभट्टाला दिला, शकटासुराला दिला, कंस चानुराला दिला. चांगल्यांनाही जवळ घेतो आणि वाईटांनाही आशीर्वाद देतो. असा पांडुरंग परमात्मा आहे. बर,
आता हे पद निवृत्तीनाथ दादा प्रत्यक्षात भगवान शंकर आहेत. तर शंकर शमनाम सुखम करोती इति शंकरा, सुख प्रदान करने वाले को शंकर कहलाते है. शिव शब्द मंगल वाचक आहे आणि शिव आपल्या संप्रदायाचा प्रेसिडेंट आहे. त्याच्यापासून ज्ञान निवृत्तीनाथ दादापर्यंत आलं. सगळ्यांच्या प्रमाण पाठातले निवृत्ती गहेणी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहेणी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहेणी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहेणी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण म्हणून आम्हाला कुळ हे पावन कृष्ण नामे. आता आडकाडकी सगळी चिंतनात उकल करणाऱ्याला कळेल. मग पांडुरंग कोण आहे त्याचं उत्तर देतो. भीमा तिरनिवासाय पंढरी पुरवासिने पांडुरंग प्रकाशाय, विठ्ठलाय नमो नमः. संगती कशी लावायची? प्रकाशाय म्हटलंय म्हणजे सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. गवावृंदकानंदनम चारुहासम लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांगम. गायींच्या मागे फिरणारा श्रीहरी कन्हैया कृष्ण परमात्माच आता चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाने दिलेल्या विटेवरती विराजमान आहे. म्हणजे कृष्णच विठ्ठल आहे, विठ्ठलच कृष्ण आहे. आपणच देव होय गुरु, गुरुही होतो देवही होतो. दोन भूमिका एकटाच निभावतो. त्याला सुद्धा वारकरी जुन्या जे जे करात पंढरीनाथ भगवान, पंढरीनाथ भगवान की. बघा त्याला पांडुरंग महाराज की जय नाही, ऐकलं का? पांडुरंग महाराज की जय नाही, पंढरीनाथ. गणपतीचा जुना शब्द आहे. गणनाथ सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती नाथ. कृष्णाला द्वारकानाथ भगवान की जय, रामाला सीतानाथ भगवान की, आत्रीनाथ भगवान की, दत्तनाथ भगवान की, जगन्नाथ भगवान की. सगळं जगत आहे नाथ आणि आपण आहे अनाथ. नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे सभापती. त्याच्यापासून ज्ञान निवृत्तींना दादापर्यंत आलं. दादाने ते ज्ञान माऊलींना दिलं. ज्ञानदेवासार चोजविले. हो, पण पुढे काय झालं? पुढे काय झालं? अभंगाचं पहिलं चरण. ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहे, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहे, करुणिया पाहे, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहे, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहि, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहि, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहे, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाहे. सोपान मुक्ताई मोदी, सोपान मुक्ताई मोदी, मुक्ताईने बोल हेच राज केला, मुक्ताईने बोल हेच राज केला. सोपान मुक्ताई मोदीजी, सोपान मुक्ताई मोदी, ताईने बोल हे जरा दिलेला, ताईने बोल
वा, हा राग आहे हंसध्वनी आहे. मस्त म्हटलात तुम्ही. वेळ कमी, आपल्याला 10:05 झालेत. 9:15 कीर्तन सुरू झालं आणि कमी वेळेत काही भावना मांडायच्यात आपल्याला. हा अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराज लिहितात आणि ज्ञानोबरायांना परंपरा कशी प्राप्त झाली आणि ती कोणाकोणाला दिली याची टिप्पणी ही. ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही, केवळ उपदेश केला नाही, करून तपासणी केली आहे, फेरबदल आहे का. आम्हाला बऱ्याच गावी अनुभव आहे, प्रत्येक जिल्ह्यात. कीर्तन काही लोकांना जर आवडलं, लगेच सश्रद्ध लोक आहेत बिचारे भोळे भाबडे. महाराज पत्ता तुमचा, मोबाईल नंबर मिळेल का, मला तर असं वाटतं तुमच्याकडनं गुरुमंत्रच घ्यावा, असं आतापर्यंत कधी ऐकलंच नाही, तुम्ही बोलावं आम्ही ऐकावं, सातत्याने असंच वाटतं, माळ मला घातली तर बरं होईल, आपलं येण्या जाण्याला घर सुरू होईल. असं तो तापलेल्या सीझनमध्ये माळ घालतो आणि पुढच्या वर्षी गावही बोलवत नाही, आम्ही जात नाही, तोही माळ ठेवत नाही, असे प्रकरण होतात. तर अनुग्रह दिल्यानंतर तावून सुलाखून तो चांगलं वागतो का हे ऑब्झर्व करावं लागतं, स्कॅन करावं लागतं, तपासावं लागतं, पाहावं लागतं. म्हणून ज्ञानदेव उपदेश करून या जाई नाही पाही. पश्च म्हणजे पाहणे, पाहिलंय. कुणाकोणाला? सोपान मुक्ताबाई बोधिले. आता चिंतनाची भूमिका आहे. ज्ञानोबरायाच्या कुटुंबातली एकत्रता विखुरलेल्या कुटुंबाला आणि समाजाला पोषक आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? अनुग्रह निवृत्तीनाथ दादांचाच घेतलाय आणि सोपान काकाने फेरबदल नाही केला की जरा माऊलीपेक्षा नामदेवरायांचं कीर्तन उत्तम आहे, गोरोबा काका एक्सपिरियन्सनं मोठेत आणि सावता महाराजांचा आवाज तर अति गोड आहे, हृदयात परमात्मा साठवला, म्हणून त्यांनी लगेचच यूट्यूबला एखादा बुवा पाहून माणसं जसे भाळतात तसं काही ते प्रकरण झालं नाही. त्यांनी समीक्षाच केली, चिकित्साच केली आणि श्रद्धेनं निरखून पाहिलं. मी आता या यूट्यूबमुळं भीती वाटते, मुल्हेरकरांचा अनुग्रह सगळं जग घेतं, आमचे दिगलूरकर त्यांचा अनुग्रह घेतं, अंमळनेरकरांचा अनुग्रह, वास्करांचा अनुग्रह, नाथरायांच्या परंपरेचा अनुग्रह, बोधले महाराजांचा अनुग्रह. अरे त्यांच्या कुटुंबातले दुसऱ्याचा अनुग्रह घेतील का? नाही. त्यांच्याच घरात भारतीय तत्त्वज्ञान नांदत आहे, त्यांच्याच घरात आचार विचाराची बैठक आहे, त्यांच्याच घरात गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रस्थानस्त्र जिभेवरती खेळतंय, त्यांच्याच वचनानं ऐकणाऱ्यांच्या हृदयाला परतत्व स्पर्श होतोय. हा अनुग्रह संत परंपरेचा असल्यामुळं, उदाहरणार्थ माझा विठ्ठल माझ्याबरोबर राहतो आणि साताऱ्यात त्याला आजच्या कीर्तनात संजूदादानं विनाकारणच इच्छा नसताना 2100 रुपये दिले. विठ्ठल सेवा करतोस, बरोबर आहेस, तयार होणार आहेस. तो खुश झाला आणि मला म्हणाला तुमच्यापेक्षा संजूदादा स्वभाव चांगला आहे. त्यांनी माझी काढली आणि त्यांची घातली. दृष्टांत नाही कळला तुम्हाला? हे असं प्रकरण होत नाही, होऊ नये, करू नये, करणं चांगलं नाही. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. आपली आई कुबडी आहे, वाकडी आहे, पडलेली आहे, कुरूप आहे, त्वचा इन्फेक्शन आहे म्हणून काही टाकून द्यायचे? वाक्य नाही कळलं तुम्हाला? आई आपलीच आहे, त्यामुळे ती कशी असली तर आई आहे. पत्नी आपलीच आहे, पती आपला आहे, या भूमिका असल्या पाहिजेत. तसं संप्रदायपूर्वक शुद्ध संस्करण करताना सोपान काकांना अनुग्रह दिला. कोणाला दिला? सोपान काकांना. सोपान काकांना माऊलीने अनुग्रह देण्याचं कारण काय असलं पाहिजे? या अवतारात चिंतन सांगून चालणार नाही, पूर्व अवताराची मीमांसा मांडावं लागेल. त्याचं कारण आहे, ब्रह्मदेव जेव्हा होते तेव्हा सावित्रीबरोबर ब्रह्मदेवाचं लग्न झालं आणि ब्रह्मदेवाला एक कन्या झाली आणि ती कन्या दिसायला बरी होती म्हणे आणि तिला एकांतात पाहून ब्रह्मदेव विकलांग झाला, वेड्यासारखं वागला, आलिंगन देऊ लागला ब्रह्मा कन्येसी. मी सगळा विस्तार मांडत नाही. तिथे ब्रह्मदेव सगळ्या देवात नापास करण्यात आला, करप्टेड झाला, ब्लॅकलिस्टमध्ये गेला. अजूनही पूजेच्या सुपारीत आव्हान करतात आणि कर्म झालं की त्याला सांगतात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनायच. तुम्हाला आणलं, तुम्ही चांगलं वागलात, आता मात्र तुम्ही निघा. कीर्तन छान केलंय पण मुक्कामाच्या कामाचे तुम्ही नाही आहात. तुम्ही वाजवलंय नंबर 1 पण घरी नको. गाणं तुमचं चांगलं आहे पण इथे नको, तुम्ही निवांत आश्रमात थांबा.
हे जसं तसं. मला वाटतं अधिक विस्तार करण्याची गरज नाही. ब्रह्मदेव जगतुपत्ती करणारा, सगळं म्हणजे स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, खेचर, भूचर, जलचर सगळं निर्माण करणारा ब्रह्म्या. पण एका प्रकरणामुळे नापास झाला. कळलं तुम्हाला? नापास झाला म्हणून तो बाजूला काढला. आता मी नापास झालो ही ब्रह्मदेवाला खंत वाटली. कोणाला खंत वाटली? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव विष्णू परमात्म्याचा मुलगा. याला प्रमाण काय? ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना. आनन म्हणजे मुख, 4 मुखाचा ब्रह्मा. नाभी म्हणजे बिंबीतून कमळाचं फूल उदयाला आलं आणि त्यातून ब्रह्मा निर्माण झाला. म्हणजे विष्णू परमात्म्याच्या नाभीतून फूल उदयाला आलं आणि त्यातून ब्रह्मा निर्माण झाला. म्हणजे 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 फिजिकली चिंतन करत असताना मळाचा गणपती पार्वतीचा पुत्र जसा मानतात, तसं बिंबीच्या देठातून निर्माण झालेला बाळ विष्णूने आपला मुलगा मानला. पण त्याचं वागणं बरणं हे लक्षात आल्यावर नारायणाची बायको लक्ष्मीनं अलकनंदेच्या तीरावरती उत्तराखंडमध्ये ब्रह्म्याच्या कानात मंत्र दिला. कुणाच्या कानात दिला? ब्रह्म्याच्या. याला प्रमाण काय? प्रमाणाविना बोलणारच नाही. आदि नारायण साराचे ते सार. आदि नारायण साराचे सार. आदि नारायण साराचे ते सार म्हणा. आदि नारायण साराचे ते सार. हा केला उपकार ब्रह्मदेवा. हा केला उपकार ब्रह्मदेवा. उपकार ब्रह्मदेवा. केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. 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 तो शेष लाधला दत्तात्रया. तो शेष लाधला दत्तात्रया. जसं मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, तसं ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. पण ब्रह्माला कुणी केला? नारायणाने बोध केला. कुणाला? ब्रह्म्याला, म्हणजे मुलालाच. तरी ब्रह्म्याचं वागणं बदललं नाही. मग ब्रह्मा पुन्हा आपे गावात मराठवाड्यात पैठणजवळ कुलकर्ण्यांच्या कुळात विठ्ठलपंत रोखमाईच्या पोटी उदयाला आला. आणि सगळ्या जुन्या चुका माऊलींच्या कृपेनं कृपांकित झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा सोपान तो झाला. भक्तानंद वर्तला. भक्ता आनंद वर्तला. लागलं मला जरा, पण आनंद वाटला. प्रेमात लागलं तरी सहन करावं लागतंय. काय करावं? ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा कोण आहे? सोपान आहे. सोपान कोण आहे? ब्रह्मा आहे. आणि भक्ता आनंद वर्तला. आणि त्यांनी गाव चॉईस केलं सासवड. शिवलिंगच तिथे. वारकरी संतांच्या सगळ्या समाध्या शिवलिंगाच्या चरण सान्निध्यात. त्याचं कारण आहे आदिनाथाला त्यांनी सोडलेलं नाही, उमानाथाला सोडलेलं नाही. उमानाथ म्हणजे उद्बोधनाथ म्हणजे पार्वती, असा त्याचा अर्थ आहे.
चिंतनेविषय बऱ्याच लोकांना कंटाळवाणं होईल, पण जे काही स्टडी करणारे लोक आहेत ते नक्की म्हणतील दादा तुम्हाला आज आपल्याला थोडं का होईना वेगळं ऐकायला मिळालं. विठ्ठल बघा आता संत प्रमाणे आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. म्हणजे प्रॅक्टिकली विष्णू परमात्म्यानं आपली पत्नी लक्ष्मीच्या सांगण्यावरून ब्रह्मदेव नावाच्या मुलाला उपदेश केला. हा झाला त्रेता कृतातला कालखंड. कलियुगात 750 वर्ष झाले. शतक 11 ते 12 शके 12 से 12 तरी लमसम. आणि त्या कालखंडात ब्रह्मदेव आपे गावात अवतीर्ण झाले. वा वादाचा विषय नको, ते सिद्ध बेटात आळंदीत उदयाला आले. असे 2 भूमिका मांडू आपण. निर्माण झाले. चिंतनी भूमिका पुढची ऐका. भगवान विष्णू आहेत इथे, ज्ञानोबा राय आणि शिष्य आहेत ब्रह्मदेव सोपान काका. संगती चुकलेली नाही, नातं तुटलेलं नाही. आडनाव वेगळं, गाव वेगळं, कळलं का, कुळगोत्र वेगळं, सिद्धांत मात्र तोच. साताऱ्यात या, सांगलीत जा, बीडला जा, नाही तर पुण्यात जा, बेदोनी 4च, बेदोनी 3 नाही. न आधी ग बरोबर धाच, ते ध्येय नाही होणार, धाच होणार. बरोबर आहे की नाही. तसं हे प्रकरण तिथे नारायणानं ब्रह्मदेवाला, इथे विष्णू म्हणजे ज्ञानोबारायानं ब्रह्मा म्हणजे सोपानाला अनुग्रहित केलं. म्हणून ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही. नाव पहिलं कुणाचे? सोपान. कोमा मुक्ताबाई बुधिली. मुक्ता म्हणजे सामान्य पद नाही, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी ती भगवती आहे. कुलधर्म कुलाचारात नवरात्र महोत्सव करावाच, देवीला नैवेद्य करावा, पायस दान द्यावं, होम हवन करावं, सप्तशतीचे पाठ करावेत, नेमधर्माचं वागणं करावं, स्त्रीचं चांगुलपण शोधावं, स्त्रियांना प्राधान्य द्यावं. पुढचं वाक्य ऐका. परंतु आपल्या घरातल्या महिलेला, लेकीला घरातला पुरुष नवरात्रात शिवी घालत असेल तर त्याने किल्ला उपवास, त्याने किल्ला नैवेद्य, त्याने किल्ली आरती, त्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. मुक्ताबाई साक्षात दिव्य, यालाही प्रमाण देतो. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सरबत्रा वरिष्ठ मुक्ताबाई. मुक्ताबाई, मुक्ताबाई किंवा आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई, दासी जनी लागे बाई. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती लागे बाई, आदिशक्ती लागे बाई, आदिशक्ती लागे बाई. उपदेश केला आणि ज्ञानोबारायांनी आळंदीत मुक्ताईचा प्रताप पाहिला. ज्ञानदेव उपदेश करून या पाही. काय पाहिला? 1400 वर्ष जगणारा चांगदेव. दादा चांगदेव 3 आहेत बरं का. चांगावटेश्वर, केशवदास चांगा आणि महानुभाव बांधवांच्या परंपरेतला राऊळ चांगा, असे 3 चांगा आहेत. किती चांगा आहेत? 3 चांगा आहेत. तापी तीरावरती तपश्चर्या करणारा असा तप्त तीरनिवासी, पण ज्याची समाधी पूर्ण तांब्याला आहे आणि वास्तव्य सासवडात होतं, असा जो वटेश्वर चांगा, तो 1400 वर्ष जगला, परंतु अज्ञानी आणि कोरा करकरीत राहिला. त्यामुळे 65 नावाचा प्रबंध तयार झाला आणि त्यात असं लिहिलं, स्वस्ती श्री वटेशू जो लपोणी जगदा भासू, दावी मगग्रासू प्रगटला करी. आणि मग चांगदेवाचं वाक्य, ते वाक्य असे, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवानी कृतज्ञता व्यक्त केली म्हणून आपल्या संप्रदायात वयापेक्षा
अनुभवाला, ज्ञानाला, परंपरेला आणि त्याच्या साधनेला किंमत आहे. कशाला किंमत आहे? साधनेला किंमत आहे. म्हणून मुक्ताबाई लहान आहेत पण उपदेश केला चांगदेवाला. हे पाहिलं माऊलीनी, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाही, सोपान मुक्ताबाई बोधिली. आता पुढचं प्रकरण आहे. नामदेवराच्या कीर्तनात देव नाचायचा, गायचा, दिवाळीला उठणं लावायचा, स्नान करायचा, नैवेद्य खायचा, वाटीभर दूध प्यायचा. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. दूध पिऊ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. दूध पिऊ मोरे गोपाल लाला, गोपाल लाला, गोपाल लाला. काला बछडा कपिला गाये, काला बछडा कपिला गाये, काला बछडा कपिला गाये. काला बछडा कपिला गाये. दूध धुवावत नावा जाये, दूध पिवाने लाला जाये. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. म्हणा दूध पिओ मोरे गोविंद लाला, गोविंद लाला, गोपाल लाला. नामदेवराणी प्रार्थना करायची, पांडुरंगाने खाली उतरायचं. खाली आता जरा वेदांत सांगतो. सर्वज्ञ तो देव, अल्पज्ञ तो जीव, अविनाशी ते ब्रह्मतत्व, नाशी ते जीवतत्व. परंतु महाराष्ट्रातल्या संतात एवढी ताकद आहे, देवाला उभय करू शकतात बिनविरोध आणि मनात आलं तर खाली आणू शकतात. हे देवाबद्दल जर घडतं तर थँक्यू, तुम्ही हसलात, स्माईल केलं, मला बरं वाटलं की तुम्ही मन लावून ऐकतायत म्हणून. देव खाली उतरला आणि नामदेवरायांचं दूध प्यालं. एवढा परमात्मा थोरला. पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा एवढा कोवळा. व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का, काजातिरविदुरस्य यादवपतेरुग्रस्य किं पौरुषं, कुब्जाया कमनीयरूपाधिकं किं तत्सुधाम्नोधनं. भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्तिप्रिय श्रीपतीः. परमात्मा जात, पंथ, धर्म, लिंग, भाषा पाहत नाही. भावबळे आकळे एरवी ना कळे. भक्तिभावानं आकळल्या जातो. त्या विना बाकी सगळं थोकडे फिकय कमकुवत पडतं. नामदेवरायांना देवाने वेडं व्हावं, मीराबाईचा विषाचा प्याला पियावा, ध्रुव बाळाला आढळपद द्यावं, प्रल्हादाचं संरक्षण करावं इत्यादी कथा आपल्याला करता येतील. काल परवा तुला एक आपण अभंग ठरवलाय रे. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी, ऐसा असोनी अनुभव कासाविस होतो जीव. देवासी जतन तयान बाधू शके अग्न, तुका म्हणी हरी प्रल्हादासी यज्ञ करी. परमात्मा प्रल्हादासाठी धावत पळत आला. ल्हाद, आल्हाद, अनुल्हाद आणि प्रल्हाद यांचं परमात्म्याने संरक्षण केलं. परमात्मा भक्तीनं वश होतो. विज्ञाने वा मृदंग नादाने, भक्तीने वश अंडरलईन. परमात्मा भक्तीनंच वश होतो, अन्यथा होत नाही. श्रोते हो, परमात्मा दूध पित असायचा, कीर्तनात नाचत असायचा. मुक्ताईला असं वाटलं की एवढे सगळे संत जमलेत, एकांतात सिद्धांत मांडावेत म्हणून चेकअप करण्यात आलं, परीक्षा घेण्यात आली. तो गोरा संत परीक्षी हाती घेऊन या थापटणे, सद्गुरु अनुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे. हातात थापटणं घेतलं आणि गोरोबा काकानी नामदेवरायांच्या डोक्यावर मारलं, मान खाली घातली, सगळे हसले. नाम्या कच्चा, नाम्या कच्चा,
त्यांना वाटलं दूध माझ्याकडनं पितो, माझ्या कीर्तनात नाचतो, माझ्याकडे येतो. अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि ममत्व ही त्रिसूत्री एकत्र आल्यामुळं सगळे म्हणाले हाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही, तुम्हाला गुरु करावा लागेल. म्हणून नामदेवराय मराठवाड्यात आले. त्यांचं जन्मस्थान तिकडचंच नरसी ब्राह्मणी, मराठवाड्यातलं हिंगोली जिल्हा. तिकडे आवंडा नागनाथ आहे, त्याला दारुकावण म्हणतात. तिथे विसोबा होते. त्यांची तपश्चर्या चालली होती. पाय जड पडले होते, वय झालं होतं, शरीर थकलं होतं. पठाड्या मिशा, बाराबंदी बांधलेली, मुंडासं डोक्याला मोठं, तुळशीच्या माळा, ऊर्ध्वपुंड्र गोपीचंदन, धिप्पाड देह आणि निवांत पडले होते. हरी 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 कडत नामदेवराय गेले. पुजाऱ्याने अडवलं. सगळा इतिहास माहिती, फिरविले देवळ, जगा माझी ख्याती, नामदेव वाहती, दूध प्याला. आजही मंदिर तसंच आहे. हे बाबा, एवढ्या लांबून मी आलो दर्शनाला आणि पिंडीवर पाय टिकून झोपतो, ओठ. नामदेवराय तसे करारी होते, बलदंड होते. परप्रांतात, परराज्यात त्यांच्या एवढी भ्रमंती जगाच्या पाठीवर अन्यत्र कोणाला करता आलेली नाही, एवढी ताकद. श्रोते हो, पाय काही उचले ना. विसोबा म्हणाले, बाळा तूच उचल आणि बाजूला ठेव. उचलला आणि ठेवला की पुन्हा शिवलिंग, पुन्हा शिवलिंग, एता आणि द्वादश लिंगानी. 12 लिंगाचं दर्शन घडल्यावर नामदेवरायाला प्रचिती आली, हा कोणी सामान्य देह नाही. तुम्ही कोण आहेत? ते म्हणाले, तुला ज्याच्याकडे पाठवलंय तो आहे. दृष्टांत संपला. तुला ज्याच्याकडे पाठवलंय तो मी आहे. आता याला प्रमाण देतो, कीर्तन संपवतो. 10:26 झालेत. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी म्हणा. चंद्र देव ब्रह्मादी करोणी, संशयाची श्रेणी छेदी संशयाची श्रेणी देवी देवा, संशयाची श्रेणी देवी देवा. आता दुसरं पुन्हा अपरिचित प्रमाण. वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ, अध्यात्म वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ. अध्यात्म जाणता अर्थ, गुरुविन व्यर्थ सर्व काही, गुरुविना व्यर्थ सर्व काही, गुरुविना व्यर्थ सर्व काही. करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न. दयाचे कृपेने सर्व साधे, दयाच्या कृपेने सर्व साधे, दयाच्या कृपेने सर्व साधे. आता श्लोक सांगतो शंकराचार्याचा. अपार संसार समुद्र मध्ये निमज्जतो मे शरणं किमस्ति, गुरो कृपालो कृपया वदैतत् विश्वेषु पादांबुज दीर्घ नौका. आता याला ओवी. जाणतेनो गुरु भजिजे, तेने कृतकार्य हुईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीन ज्ञाता सद्गुरु शिष्याला मिळावा आणि चांगल्या गुरुला उत्तम शिष्या मिळावा. सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. विसोबा मिळाले. नामदेवराय कृतकृत्य झाले. या अभंगात ते सांगतात, ज्ञानदेव उपदेश करुणिया पाही, सोपान मुक्ताबाई बोधी येले. बर, मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नाम याला बोधी येले. नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर, नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर. नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर, नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर. नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर, नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर. नाम्याचे कुटुंब वा वा. सांगा वटेश्वर, नाम्याचे कुटुंब सांगा वटेश्वर. एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. मुक्ताईने बोध खेचरासी केला, मुक्ताईने बोध खेचरासी केला.
एका जनार्दनी विस्तार तुमचा येता एका जनार्दनी विस्तार तुमचा येणे तेने नाम याला बुधी येले. काय सुंदर चिंतन करण्याचा योग आला. अपरिचित अभंग मांडावा अशी माझी तीव्र इच्छा झाली. त्याचं कारण आहे, हे जे कालभैरव स्थान आहे हे नाथ पंथातल्या 64 योग्यांचं अधिष्ठान आहे. याच्यावरही 9-10 चरणाचा अभंग आहे नाथरायांचा. पण माझ्या लक्षात येईना कालभैरव अष्टमीला तो मी पारनेर तालुक्यात स्वीकारला होता. मला आज अल्फाबेटिकल प्रमाणे त्याचं आद्याक्षर आठवत नव्हतं, नाही तर गुगलला संशोधन करून तो अभंग लगेच कागदावर लिहून कालभैरवाच्या बाबतीत मी चर्चा करणार होतो. जाता जाता एक नक्कल करतो, मौज मजा कंटाळलेल्या जीवाला. माझं या गावी कीर्तन का आणि संजीव महाराजांनी इथे मला का आणलं दादानी वेळुकरांनी? कारण असे, कालभैरवाची सासरवाडी मराठवाड्यात बीड जिल्हा आहे. तुम्हाला हे वाक्य न कळल्याबद्दल धन्यवाद. कालभैरवाची सासरवाडी मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आंबेजोगाई नावाचं गाव आहे. मुसलमानाच्या सत्तेत त्याचं नाव मोमेनाबाद होतं. त्याचं नाव जोगाईचा आंबा, आता म्हणतात आंबेजोगाई. प्रमोदराव महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि मनोहर जोशी यांची ती कुलदेवी. आजही त्यांच्या घराण्यातले लोक देवीची आरती, नैवेद्य, कुलधर्म, कुलाचार करण्यासाठी आंबेजोगाईला येतात. आणि त्या आंबेजोगाईला दासोपंत नावाचे स्वामी राहत होते, एक दत्तोपासक. जवळच परळी, तिथं वैद्यनाथ महादेव आहे. आणि ज्ञानोबाराय समाधीला गेल्यानंतर पिरंगुटचे मुळशी तालुक्यातले पुणे जिल्ह्यातले जगमित्र नागा उदास झाले. त्यांनी पुणे प्रांत सोडला, मराठवाड्यात बीड जिल्ह्यात परळीला आले. या सगळ्यांच्या भेटीगाठी होत असत. तर ती जोगेश्वरी नावाची देवी आहे. जोगेश्वरीचे पती आहेत कालभैरव आणि कालभैरवाची पत्नी आहे जोगेश्वरी. म्हणजे कालभैरवाच्या सासरवाडीच्या भागातला मी असल्यामुळं कदाचित मला हे निमंत्रण असावं अशी अपेक्षा. आत्ताशी की यांना करंट लागला. मी फार विनोद केले नाहीत, बाष्कळ बोललो नाही. कारण आहे, अपरिचित अभंगाला पैलू पाडताना त्रास होतो. सरळ अंगठी करणं, वैडूर्य पाचूची गरम करून मान्याला धक्का न लावता अंगठी करणं ही जशी कसरत आहे तसं हे प्रकरण आहे. आदरणीय भाऊ, आदरणीय साप्तेदादा, आपण या ठिकाणी आलात, मला प्रेम दिलं. मुलं मुली, गावातले सज्जन, श्रोते, परप्रांतातून, परजिल्ह्यातून, नौकरीतून आलेले लोक. या गावाची खासियत अशी मला दादांनी कानावर घातली, कृष्णा महाराजांनी घातली. जसं गाव हरिभक्तांचं आहे तसं हे गाव देशभक्तांचं आहे. याबद्दल मी सलाम करतो. वीरधीर वैष्णवांना जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत भारत मातेच्या संरक्षणासाठी आपला देह समर्पित करणाऱ्या नवजवानांना आणि ते ऐश्वर्य या गावाला प्राप्त झालं. म्हणून या गावाला ह भ प आणि दे भ प असं म्हणावं असं मला वाटतं. कुठे कीर्तन आहे? दे भ प ला, म्हणजे कुठं? देशभक्त परायणाच्या गावात. कुठे कीर्तन आहे? ह भ पंच्या गावात. असं ह भ प आणि दे भ प म्हणजे हरी आणि देश. देशच हरी आहे, कळलं का? आणि हरीच देश आहे. आणि अशा देशाची सेवा करणारे जवान त्याच तिकडे ऊन वारा पाऊस सहन करतात. त्यामुळं आपल्या कपाळाचं कुंकू आहे, आपण सुखात आहेत. आपलं कीर्तन आहे, आपली देवालय आहेत, आपलं मंदिर आहे, आपली संस्कृती आहे, आपलं संवर्धन आहे, आपले ग्रंथ आहेत, आपला पंथ आहे, आपल्या माळा आहेत, आपलं भजन आहे, आपली शेती आहे, आपली डेव्हलपमेंट आहे, आपली कारखानदारी, आपलं शिक्षण आहे, आपल्या संस्था आहेत, आपले कारखाने आहेत. कारण ते देहाची कुर्बान करतायत. म्हणून जे जे इथले जवान आहेत त्या सगळ्यांना इथनंच
या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना अभिवादन करतो आणि तुम्हा सगळ्यांना सॅल्यूट करतो. वंदे मातरम. भारत माता की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. थँक्यू. धन्यवाद. 10:35 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हात वर करा. भजन करा. वा 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 वा. हात वर करा. वा वा वा. हरी 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 हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम. खबार कुमारी. खबार कुमारी. खबार कुमारी. खबार कुमारी. खबार कुमारी. मला जाणीव आहे सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं नाही. मी जरा धीर गंभीरपणानं कीर्तन केलंय. संजय महाराज दुसरं एक कारण असं होतं की मी साखर, रक्तदाब, मणका, चक्रा येणं या बऱ्याच व्याधीनं त्रस्त आहे. लांबचा प्रवास केल्यावर गाडीतनं उतरल्यावरती विश्रामाची अपेक्षा असती, पण लोकांच्या भेटी, प्रेमसंवर्धन, सेख्यान करणं, जुने परिचय काढणं, कुठेतरी भेट झाल्यावर प्रेमाने बोलणं या प्रकरणात वेळ जातो. आणि दिवसभर मला अन्न भेटलं नाही. इथे आल्यावर त्या माऊलीने माझी व्यवस्था केली. त्या घरात मी वेल एज्युकेटेड पोरगी पाहिली. अरे LLM आणि BSc नंतर LLB लोक करतात, पण गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ हे 2 लॉ आहेत. त्यात संविधानाच्या दृष्टीनं कायदा या विषयात PhD करणारे लोक फार कमी आहेत. त्या पोरीने PhD केली आणि एवढं शिक्षण असू नये तिचं शार्प राहणं, विनम्रता आणि सुस्वभाव पाहिल्यावर माझ्यासुद्धा मनाला मोहिनी घातली. त्या सगळ्या घराला मी धन्यवाद देतो, गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि एक स्त्री जगाला कसं बोधन करू शकते अशा संबंधानं आजच्या अभंगाची एक सुसूत्रता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अपरिचित अभंग होता. मला ही सवय लागली की रोज एक अभंग अपरिचित निवडून बरं का आदरणीय चोपदार महाराज समोर मांडावा अशा अपेक्षा असती. याचं एक कौतुक करावं लागेल. पडेल ती सेवा चोपदाराची करतात. शिंग आलं तर ते वाजवतात. त्याची तब्येत बरी नव्हती मागे, आता देवानी संतांनी त्याच्यावरती कृपा करावी आणि अशा अव्याहत सेवा घडावी अशी प्रार्थना करतो. विनेकरी, छोटे छोटे मुलं, त्यांचे शिक्षक, दोन्ही पखावज वादक, चित्रीकरण करणारे 2 कॅमेरामन, गावातले पंचकृषीतील लोक, आदरणीय श्री कृष्णा महाराज, त्यांचे पिता चरणश्री आदरणीय संजय महाराज. मुळात पुंडलिक महाराजांचे माझे वैयक्तिक पर्सनल संबंध होते. कशळी, कामतघर, पूर्णा, काल्हेर, भिवंडी, माणकोली या भागात स्वर्गीय काशीनाथ बाबा पाटलांना ज्ञानेश्वरीच्या पारायणाची चट श्रद्धेय पुंडलिक महाराज वेळुकरांनी लावली. जनसामान्याची सेवा, लोकप्रबोधन, आकाशवाणीवर्ण कीर्तन, व्यसनमुक्तीचं चिंतन, त्यात वि.स. पागे, बाळासाहेब भारदे, अण्णासाहेब हजारे या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हा सत्पुरुष. पारायणाचार्य म्हटलं की सातारा जिल्ह्यातून श्री वेळुकर महाराजांचं नाव पुढे येतं आणि त्या वंश परंपरेच्या अनुज आदरणीय दादा या गावाला परमार्थाचा वसा दिशा आणि दशा आपण देत आहात. तुम्हा सगळ्याला कोणाला कंटाळा कदाचित आला असेल तर मीच तुमची क्षमा मागतो, कारण मला वरचे वर काही तरुण पण येणार नाही उड्या मारून कीर्तन करायला आणि आरडाओरडा करायला. शक्ती, ताकद,
कमकुवत होत राहते हळूहळू. आणि मी आवाज कमी का करायला लावतो त्याचे खूप कारण आहे. त्यातलं एक कारण आहे, ज्यांना दिंडी, गंध, पूजा, माळ, हरिपाठ, काकडा, बुवा, महाराज, साधू, संत, वारकरी, गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गावातली वर्गणी देण्याची इच्छा नसती, अशा लोकांना आपला आवाज फुकट कानावरती जाऊ नये याची मी दखल घेत असतो. जाणकार श्रोते ते मंडपात बसतच असतात. माझ्या मळ्यात मला आवाज ऐकू आला नाही, तुझ्या बापाचं काही मी ॲफिडेविट घेतलं नाही 1000 रुपयात की माझा आवाज तुझ्या कानावर पोहोचेल म्हणून. मी माझ्याच पद्धतीनं बोलणार. पटेल तर श्रवण कर, न पटेल तर माझी सेवानिवृत्ती आहे, अशा ठाम भूमिका मांडत आपल्या संप्रदायाच्या अंगानं जीवन ललांभूत करायचे. माता भगिनींना, गावातल्या सज्जनांना मी खूप धन्यवाद देतो. आणि आजच्या कीर्तनात जे काही बरं आहे ते माझ्या गुरुपरंपरेचा ठेवाय, चुकलं ते माझं वैयक्तिक स्वतःचे दोष आहेत. आजचा अभंग ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताबाई बोधी एली. मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नाम याला बोधी एले. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ता ईचा. यावर मला खूप समीक्षा करता येईल. मुक्ताईंचे 2 शिष्य, विसोबांचे नामदेवराय आणि त्यांच्या घरात महादा, नारा, विठा, गोविंदा, जना, अत्यंत ज्ञानेश्वर दास महाराज आणि केशवदास महाराजापर्यंत ही परंपरा पंढरपुरात मी आणून सोडली. नंतर चांगदेवांच्या शिष्य परंपरेमध्ये विठ्ठल किंकर पुसत, पुढे चिन्मयानंद उमरखेड विदर्भ यवतमाळ, तिथनं परंपरा सहजानंद गोचर स्वामी, त्यांचे गुरुबंधू तुकामाई म्हणजे तुकाराम महाराज येळेगावकर आणि त्यांचे शिष्य ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, एका जनार्दनी विस्तार मुक्ता ईचा. असं प्रकरण मला 3-4 दिवस सलग विना टाळाचं, पखावजाचं, विण्याचं प्रवचनमालेच्या माध्यमातून करता येऊ शकतं. परंतु कीर्तनकाराला प्रत्येक गावात वेगळे चान्सेस मिळावेत याकरता मी 1 तास न बोलता सगळ्यांनी यावेत अशी भावना व्यक्त करतो आणि कीर्तन थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आमचा विठ्ठलही प्रवचन 7-7 दिवस चिंतन चांगले करतो. त्याला जर विचारलं ना की गणपती कोणत्या परंपरेतला आहे तर 1 मिनिटात श्लोक सांगतो. सांग रे विठ्ठल. माझ्याकडे जे पोर आहेत ना त्याच्यातला हा आता तयार झाला आहे. भागवताला, कीर्तनाला, प्रवचनाला त्याने लगेच श्लोक दिला मला. गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम, विघ्नहरणम सदा नौमीं रिद्धिसिद्धिप्रदायकम. नमस्ते सृष्टिरूपाय नाथ रूपाय ते नमः, भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. म्हणजे पार्वतीच्या सांगण्याहून भगवान शंकरानं गणपतीला सुद्धा नाथ पंथाची दीक्षा देण्यात आली होती. म्हणून परप्रांतातले लोक याच्यावर भजन म्हणतात, मी म्हणतो आणि यांना टाळ्या वाजवायला लावतो. म्हणजे मला आनंद वाटेल, स्वतःला तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला मी त्रास दिला नाही उच्च स्वराचा, कोणाचा आवाज बसलेला आहे, कोणाचा बसणार आहे, त्रास होऊ नये. आपण आपल्याला सांभाळलं पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. ऐका भजन आणि टाळ्या वाजवा, हात वर करा सगळेजण मस्तपैकी. जय गज बेली गज कंथडनाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथडनाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथडनाथ,
रखतोसी हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरे हरे हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरे हरे हरिनाथ टाळी एक साथ म्हणा म्हणा हरिनाथ 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 नाथ नाथ हरे हरे हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरे हरे हरिनाथ वा 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 हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरे हरे हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हरे हरे हरिनाथ हरिनाथ नाथ नाथ हात वर करा ना हात वा 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 वर करा जय गजबिली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ जय गजबिली गज कंथड़नाथ रख दो अलख आदेश निरंजन आणि या गावात दैवत आहे भैरवनाथाचा काय आवाज आहे तुमचा चँग वेले जरा जय जयकार करा कसं व्हायचं सह्याद्रीचं सातारा जय जयकार करा भैरवनाथाचा धन्यवाद जेवढं खाल्लं तेवढा जय जयकार न केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आजचं कीर्तन या गावातील रुक्मिणी पांडुरंग परमात्मा ज्यांनी परमार्थ शिकवला ते संत माता आणि पिता ज्यांनी संस्कृती संवर्धन केलं अशा सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून 10:48 माझ्या सेवेला विराम आणि मी या ठिकाणी थांबतो आहे. नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर वाबवा नाम्याचे कुटुंब चांगावटेश्वर 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 एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा मुक्ताईने बोध केच राशी केला मुक्ताईने बोध केच राशी केला एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा मुक्ताईने बोध खेचरासे केला मुक्ताईने बोध खेचरासे केला तिने नाम याला बोधी येले तिने नाम याला बोध येले तिने नाम याला बोधी येले तिने नाम याला तिने नाम याला बोधी येले तेने नाम याला तेने
नाम याला बोधिले आहा क्या बात आहे नाम याला बोधिले टाळ वाजवा टाळ वा 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 हे तेने नाम याला बोधिले वा वा वाजवा तेने नाम याला वा तेने नाम याला बोधिले बोधिले तेने नाम याला बोधिले आजचे हे कीर्तन सकल संतांच्या चरणी समर्पित करून पुण्य पावन पुण्य सलीला श्री कृष्णेच्या तीरी समर्पित करून आजच्या कीर्तन सेवेला विराम देतो. आता रात्रीचे 10:53 संपन्न झालेले आहेत. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. गावातल्या सगळ्या जणांना खूप धन्यवाद देतो. परिसरातून जे लोक आले त्यांना देवाने आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, परमार्थ घडावा आणि संस्कृतीचं पालन पोषण व्हावं अशी भावना व्यक्त करत करत विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल श्री ज्ञानदेव कोणी ओटू नका कोणी बोलिलेले कुरे वेडी वाकुळे राका पाया धर्मगुरु अमृताश्रम स्वामी महाराज तथा जोशी बाबा, आम्ही ज्यांना बाबा म्हणतो, बाबांचं कीर्तन म्हणजे पर्वणी आहे. आपण किती कीर्तन ऐकलं हे मला कळत नाही, पण आज जे ऐकायला मिळालं ते ह्या पाठीमागं कधी ऐकायला नव्हतं मिळालं, कधीच नाही. आणि आज खूप वेगळाच विषय बाबांनी मांडला. बहुतांशी मी बाबांची अनेक कीर्तनं ऐकली, पण वेळूला वैकुंठवासी पूजनीय महाराजांच्या पुण्यस्मरणाचं मूळ कीर्तन बाबांचं आजही मी ते ऐकतच असतो. आणि आजचा एक आनंद माझ्या जीवनामध्ये खूप मिळाला गेला आणि अतिशय वेळेत, कारण त्यांचं वय, त्यांचा तो प्रवास, परवा दिवशी रात्री पनवेल, काल पुणा, उद्या राहुरी, असले सगळे उलटे सुलटे सगळे प्रवास. या वयामध्ये प्रवास होत नाही. सकाळपासून बाबांनी काही खाल्लं पण नव्हतं, काहीच खाल्लं नव्हतं. मग अशी घरी थोडी कॉफी घेतली आणि मग मात्र साहेबांच्या घरी सांगितलं, कारण
ते तसं कुठेही जेवण करत नाहीत आणि काही गोष्टी त्यांना खूप सांभाळाव्या लागतात. दुधामध्ये कणिक भिजवायची म्हणजे पीठ भिजवायचं, त्याची चपाती आणि थोडी मेथीची भाजी परतून खायची, एवढंच बाबांचं एक वेळचं आहार बाबांचा. पण बाबांची कीर्तनं या जिल्ह्यामध्ये असावी त्यांनी आम्ही त्यांची कीर्तनं ऐकावी ती. आणि मी तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नवोदित कीर्तनकारांना मी आठवणपूर्वक सांगेन की बाबांची तुम्ही कीर्तन ऐकल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येणार नाही, तथा काही सांगतासुद्धा येणार नाही. आणि सहज फोन केला आणि सांगितलं की मी येतो म्हणून, आणि 4 वाजताच माझ्याकडं आले. मला खूप आनंद वाटला की आता या धावपळीच्या जीवनामध्ये बहुतांशी एखादं तरी कीर्तनामध्ये असं कोणतरी म्हणतं की आम्हाला शक्य होणार नाही. पण भीती वाटत होती ती पहिल्यापासून. पण सगळे कीर्तनकार या गावाच्या ओढीनं लवकरात लवकर इथे येऊन पोहोचले. मी बाबांचं दर्शन घेतो आजच्या निमित्तानं, कारण बाबांनी ज्या काही गोष्टी आत्ता मांडल्या, हा मला एक थोडासा मुद्दा सांगायचा आहे. तो अशा पद्धतीचा आहे की आता बाबा इथली काही लोकं उठली, इथं काही अशी मंडळी आहेत की आता इथून लोक बहुतांशी इथं जवळच आबापुरी आहे. कालभैरवनाथाचं खूप मोठं देवस्थान आहे आबापुरी. आणि आबापुरीला पहाटेचा जन्मकाळ असतो, बरोबर आहे का? पहाटेचा हां जोगेश्वरी भगवंताचा विवाह सोहळा आत्ता पहाटेचा असतो. आत्ता गजबजलेला आहे. आणि आज तुम्ही आम्हाला कालभैरवनाथच सांगितलं, हा योगायोग म्हणावा लागेल आमचा, हे लक्षात ठेवा. कारण या गावाचं कुलदैवत कालभैरवनाथ आहे. मंदिर इथं तुम्ही पाहिलं आणि तुम्ही अभंग घेतला, आणि त्यावेळीपासून ज्यावेळी तुम्ही बोलत होता त्यावेळीपासून माझ्या डोळ्यापुढं आबापुरी येत होती. हजारो नाही लाखो माणसं पहाटेच्या वेळी तिथं सगळी मंडळी असतात. खूप मोठं ते देवस्थान आहे. आणि तो एक मुद्दा छान सांगितला. आणि दुसरा मुद्दा सातारा जिल्ह्यातल्या लोकांचे डोळे उघडण्याकरता मी पहिल्या दिवशी 1-2-3 मुद्दे मानले. पण बाबांनी एक आज असा एक मुद्दा सांगितला, तो थोडासा लक्षामध्ये दादांच्या लक्षात आला असेल. खटाव तालुक्यातलं पुष्सावळीच्या पलीकडचं वडगाव, आणि त्या वडगावला नाव आहे जयराम स्वामींचं वडगाव. बाबांनी जे कराड तालुका जो सांगितला तो जयराम स्वामीचं वडगाव. या वडगावातले जयराम स्वामी आणि त्यांच्याकडं बहिणाई येत आहेत, आणि बहिणाईंना उपदेश जयराम स्वामींनी करावा, आणि त्यांनी संत तुकोबरेंचं अनुग्रहण करावं किंवा शिष्यत्व पत्करावं, आणि त्यांनी जगताला सांगावं की ज्ञानदेवी रचना पाया तुका झालासे कळस. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये काही महात्मे किती महत्त्वपूर्ण होते. पहिल्या दिवशी बाबा मी सांगितलं की पुणे जिल्ह्याला अभिमान आहे, ज्ञानोबा तुकोबा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. पण सातारा जिल्ह्याला खूप मोठा अभिमान आहे की हैबत बाबा अरफळकर हे सातारा जिल्ह्यातले आहेत म्हणून. असा एक मुद्दा मी आठवणपूर्वक मांडला. आणि मला खूप आनंद वाटला. बाबा आजचं कीर्तन खूप वेगळं आहे, पण बहुतांशी मला उद्यापासून गाडीमध्ये प्रवासात एक 10 ते 15 वेळा मला ऐकावं लागणार आहे. त्याला आणखीन मला सगळ्या गोष्टी कळणार होत्या. आणि म्हणून काही गोष्टींना यूट्यूब हे माध्यम खूप छान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझा कीर्तनकार ह्या दोन्ही मुलांचं खूप कौतुक, त्यांच्याकरता टाळ्या आवाज व्हाव्या त्या. या ठिकाणी आज बाबांचं कीर्तन सौजन्य आहे सौ प्रतिभा व श्री लक्ष्मण रोकडे, सौ मंदाकिनी श्री बाळकृष्ण गंगाराम मोरे, सौ शकुंतला व श्री प्रकाश आबासाहेब मोरे सर, श्रीमती या श्रीफळ द्या बाबा ना, अन्नदाते श्रीमती राधाबाई नारायण मोरे, सुरेश बाजीराव कदम, सायंकाळचं रवींद्र राजाराम मोरे, या सगळ्यांनी इथं यायचं.